बोला कुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय म्हणजेच विश्वदर्शन योग, त्याचं आपण अध्ययन, वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत 19 भाग झालेले आहेत. आज आपण 20वा भाग पाहणार आहोत. 481 ओव्या झालेल्या आहेत. आज 482 पासून ओव्या आपण पाहणार आहोत. त्या अगोदर कालच्या भागात काय झालेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा जो विश्वदर्शन योग आहे, या अध्यायामध्ये विश्वदर्शनाचं संपूर्ण यथार्थ वर्णन केलेलं आहे. अर्जुनाच्या हट्टापायी किंवा अर्जुनानं जे मनोमन अशी इच्छा व्यक्त केलेली असते की भगवंताचं विश्वदर्शन आपल्याला मिळावं, तर त्यामुळे भगवंत अर्जुनास विश्वदर्शन देतात. अर्जुनाची अशी धारणा असते की या विश्वदर्शनाने आपल्याला सुख प्राप्त होईल, आपल्याला आनंद होईल. या विश्वदर्शनानं ते विश्वदर्शन गोमटं असेल, साजरं असेल, सुरेख असेल, सुंदर असेल. पण ज्यावेळेस विश्वदर्शनाचं ते रूप अर्जुन पाहतो, त्यावेळेस तो घाबरून जातो. याचं कारणही तसंच आहे. कारण ते विश्वदर्शन हे साजरं नव्हतं, सुंदर नव्हतं, गोमटं नव्हतं. ते विश्वदर्शनाला अनेक मुखे होती आणि ती मुखे साधी सोपी नव्हती, अक्राळ विक्राळ मुखे होती. ते विश्वदर्शन ही अक्राळ विक्राळ होतं, विशाल होतं. त्याच्यात वर्णन असं आलेलं आहे की त्या विश्वदर्शनात जी एक एक मुखे होती, एक एक तोंड जी होती, ती आकाश व्यापून टाकत होती. विश्वदर्शनाचं अजून इथं असं वर्णन आलेलं आहे की विश्वदर्शनाच्या एक एक सांध्यांवर अनेक आकाशगंगा मावू शकतात, अनेक आकाशगंगा फिरत आहेत, असं दिसत आहे. एवढं मोठं हे विश्वदर्शन होतं. एवढं मोठे विश्वदर्शनाचं रूप होतं. आणि प्रत्येक मुखाचा रंग हा वेगळा होता. प्रत्येक मुखाचा रंग होता. शरीराला पांढरी विभूती लावलेली होती आणि त्याचं तेज एवढं जास्त होतं की डोळे दिपून जावेत. सर्व ज्या विजा आहेत त्या एकत्र केल्यानंतर जेवढं तेज निर्माण होईल, त्याहीपेक्षा जास्त तेज या विश्वरूपाचं होतं. गळ्यामध्ये प्रकाशित अशा कंठाच्या माळा होत्या. ते विश्वरूप अर्जुनास दिवसाही दिसायचं, रात्रीही दिसू शकायचं. डोळे बंद केले तरी दिसायचं, उघडे असेल तरी दिसायचं. कारण भगवंतानी अर्जुनास दिव्य दृष्टी दिलेली होती. त्या दिव्य दृष्टीमुळे अर्जुनाचे डोळे बंद असले तरी विश्वरूप दिसायचं, उजेड असलं तरी दिसायचं, अंधार असेल तरी दिसायचं. असं हे विश्वदर्शन पाहून, असे विश्वदर्शनाचं रूप पाहून अर्जुन गांगारलेला आहे. अर्जुन भयभीत झालेला आहे आणि अर्जुन भगवंतास एका पाठीमागो एक प्रश्न विचारत आहे. त्याचं कारणही तसं आहे. कारण ह्या विश्वरूपाने त्यांच्या मुखामध्ये, विश्वरूपाच्या मुखामध्ये कौरवांचं जे पायदळ आहे ते संपूर्ण पायदळ गिळून टाकलेलं आहे. घोडे, हत्ती पूर्ण गिळून टाकलेले आहेत. पांडवांकडचं पण सैन्य गिळून टाकलेलं आहे. नंतर कौरवांच्याकडचंही सैन्य गिळून टाकलेले आहेत.
तसेच जे मोठमोठे योद्धे आहेत, द्रोण आहेत, भीष्म आहेत, कर्ण आहे, जयद्रथ आहे, अशा योद्ध्यांना सुद्धा त्या मुखामध्ये जावं लागलेलं आहे. त्या मुखामध्ये या त्रिभुवनातील सर्व प्राणीमात्रांचा ओघ अशा पद्धतीने सुरू आहे की जणू नद्या समुद्राला जाऊन मिळतात, महानद्या जसं समुद्राला जाऊन मिळतात, तसा ओघ त्या मुखाकडे चालू आहे. हे सर्व पाहून साहजिकच अर्जुन घाबरलेला आहे आणि तो एका पाठोपाठ एक प्रश्न भगवंतास विचारत आहे. काय म्हणतोय बघा अर्जुन, की भगवंता, एवढं सगळं खाऊन, एवढं सगळं गिळून तुमचं पोट भरलं नाही का? तुमची भूक कमी होत नाही का? तुमचा जठराग्नी एवढा प्रदीप्त कसा झाला? एखादा रोगी तापातून उठल्यानंतर जसा खा खा करतो किंवा भिकारी दुष्काळात पडावा, याप्रमाणे तुम्ही जिभल्या चाटीत आहात. बघा, हे सगळे जे प्रश्न अर्जुनाच्या मुखातून येत आहेत, हे फ्रस्ट्रेशन आहे, घाबरलेला आहे तो. त्यामुळे तो अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहे. आणि काय म्हणतो की तुम्ही समुद्राचा एक घोट करावा, पर्वताचा एक घास करावा, ब्रह्मगोल दाढेखाली चिरडावा आणि चट्ट साऱ्या चाळण्या चाटून टाकाव्या, अशा प्रकारचा तुमचा हावरेपणा नजरेस येत आहे. भगवंताला अर्जुन हावरा म्हणत आहे. आणि हे तुमचे जे रूपाचे, जे विश्वरूपाचे जे उग्रपण आहे, ते अजून किती वाढणार आहे. देवा, तुम्ही या विश्वाचे पालन करते आहात, याची आठवण तुम्हाला आहे का? निदान माझ्यावर तरी कृपा करा. अशा पद्धतीचं विनवणी जणू अर्जुन भगवंतास करत आहे. पुढे काय होतंय की पुढे भगवंत म्हणतात अर्जुनास की मी माझ्या बळाने सर्वांना ग्रासून टाकलेलं आहे. त्यामुळे हे सर्व सैन्य कुंभाराच्या घरच्या पुतळ्यांप्रमाणे निर्जीव झालेले आहे. कळसूत्री भावल्या हलवणारी जी दोरी आहे, ती तुटल्यानंतर तिला कसे आपण लोटून उलथून पाडू शकतो, त्याप्रमाणे या सैन्याचा आकार मोडून टाकण्यास वेळ लागणार नाही. हे सर्व भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहेत. का सांगत आहेस? तर तो उठ आणि युद्धावर ये, शुद्धीवर ये पहिल्यांदा, आणि युद्ध करायला सज्ज हो. आणि काय म्हणतात अर्जुनास भगवंत, की तू या सर्व सैन्यास मोहनास्त्र घालून विराटाच्या भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे हरण करेलीस, तसेच ते सैन्य आता त्यापेक्षा निकृष्ट झालेले आहे आणि आयतेच रणात आलेले आहे. तर त्यांचा संहार कर आणि एकट्या अर्जुनाने शत्रूस जिंकले असे यश मिळव. आणि हे यश फक्त कोरडे मिळणार नाहीये, की शत्रूस जिंकले असं नाही, तर त्याबरोबर राज्याची प्राप्ती सुद्धा होईल. आणि ते राज्याची प्राप्ती करून घे. तू निमित्त मात्र आहेस, तू शत्रूचा संहार कर. या प्रकारचं उद्वेगपूर्ण भाषण, अर्जुनाला मोटिवेट करणारं भाषण हे श्रीकृष्णाने दिलेलं आहे. की त्याला भगवंत म्हणत आहेत की तू जागा हो, उठ आता आणि युद्ध कर. ह्या सैन्याला मी अगोदरच मारून टाकलेलं आहे, त्यांना मी ग्रासून टाकलेले आहे, त्यांच्यातली शक्ती कमी केलेली आहे. आता तरी उठ आणि त्यांच्यावर वार कर.
पुढे काय म्हणतात बघा भगवंत, की तू त्या द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय बाळगू नकोस, कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नकोस, आणि जयदत्ताला मारण्याकरता कशाची योजना करावी याविषयी सुद्धा विचार करू नकोस. आणि इतर जे नामांकित वीर आहेत ते सर्व वीर भिंतीवरील सिंहाच्या चित्राप्रमाणे निर्जीव आहेत असे समज. भिंतीवरचं सिंहाचे चित्र जसं आपण पोतेऱ्यानं पुसून टाकतो, तसं तेवढ्या सहजपणे तू या योद्ध्यांना संपवून टाकू शकतोस. तेव्हा अर्जुना, या युद्धाकरता जमलेल्या वीरांचे काय कथा आहे? सर्व हे भास आहेत. तू उठ आणि युद्धास तयार हो. मी सर्वांना ग्रासून टाकलेले आहे. तू तर पाहिलेच होत आहेस की हे सर्वजण माझ्या तोंडात गेले होते. यांचे आयुष्य संपलेले आहे. हे रिकाम्या सोपट्याप्रमाणे आहे. रिकामे सोपट्याचा आपण काल अर्थ असा पाहिला होता की एखाद्या गाईचं किंवा म्हशीचं वासरू मेल्यानंतर त्याच्यामध्ये भुसा भरून ते ठेवलं जातं, तर त्याला सोपट म्हणत नाहीत. सोपट म्हणजे बैलाच्या गळ्यातील घुंगराचा जो पट्टा असतो त्याला सोपट म्हणतात. पण हे सुद्धा उदाहरण बरोबर आहे. पण खरा सोपटाचा अर्थ बैलाच्या गळ्यातील घुंगराचा जो पट्टा असतो त्याला म्हणतात सोपट. तर इथं काय सांगितलेलं आहे की रिकाम्या सोपटाप्रमाणे आहेत, म्हणजे घुंगर नसलेल्या नुसत्या पट्ट्याप्रमाणे हे लोक आहेत, हे सैन्य आहे, हे योद्धे आहेत. त्यांना तू घाबरू नकोस आणि उठ, आणि मी ज्यांना मारले आहे त्यांचा तू संहार कर. नुसत्या शोक संकटात बुडू नकोस. आणि हे जे स्वभावताच उन्मत्त, सर्व जगात बलवान व दृष्ट आणि विष घालणारे असे जे तुझे भाऊबंद, ते वेळ न घालता मार. त्यांना तू मारले. अशा प्रकारे या गोष्टी अर्जुना जगाच्या वाकपटावर लिहून ठेव. म्हणजे जगाने काय म्हटले पाहिजे की अर्जुनाने स्वभावतः जे उत्तम उन्मत्त आहेत, बलवान पण दुष्ट आहेत, विष घालणारे असे जे भाऊबंद आहेत, त्यांना अर्जुनाने मारले असे लोकांनी म्हटले पाहिजे. अशा पद्धतीने तू उठ आणि सर्वांचा नाश कर. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग 20, 35 नंबर श्लोक, त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात आणि पुढे जाऊयात. संजय उवाच. संजय म्हणाला. बघा, हे जे कुरुक्षेत्रावर सगळं जे अर्जुन आणि भगवंताचं जे संभाषण सुरू आहे, अर्जुनानं जे विश्वरूप पाहिलं भगवंताचं वगैरे सर्व कथाचं वर्णन हा संजय त्याच्या दिव्य दृष्टीनं पाहून धृतराष्ट्रास सांगत आहे. तर संजय उवाच म्हणजे संजय काय म्हणाला बघा, याप्रमाणे केशवाचे भाषण ऐकून थरथर कापणारा किरीटी हात जोडून श्रीकृष्णांना पुन्हा नमस्कार करून भीत भीत सद्गदित अंतःकरणाने नम्र होऊन म्हणाला. संजय सांगतोय धृतराष्ट्रास काय सांगतोय की केशवाचे भाषण ऐकून, केशवाचे म्हणजे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून थरथर कापणारा जो किरीटी आहे, किरीटी म्हणजे अर्जुन, थरथर का कापत होता? का घाबरला होता? विश्वरूप पाहून. हा घाबरलेला जो किरीटी आहे म्हणजे जो अर्जुन आहे, तो श्रीकृष्णाला पुन्हा पुन्हा नमस्कार करत भीत भीत सद्गदित अंतःकरणाने नम्र होऊन म्हणाला. आता काय म्हणाला? आता हे जे सर्व मारलेली सृष्टी आहे, हे सर्व जीवतत्व जे मारलेलं आहे, त्रिभुवनाला जे भगवंतांनी गिळून टाकलेलं आहे त्यांच्या विश्वरूपाच्या मुखातून, हे जे कौरवांचं सैन्य आहे, पांडवांचं सैन्य आहे, हे परत जिवंत होईल का? हे परत सृष्टी पूर्वपदावर येईल का? सर्व जे प्राणी मात्र या विश्वरूपाच्या मुखामध्ये गेलेलं आहे, ते परत तसंच बाहेर येईल का? वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या भागात येतील असं वाटतंय.
तर बघूयात, आपण पुढे जाऊयात. श्लोक नंबर 35, ओवी नंबर 482. ऐसी आघवीची हे कथा, तया अपूर्ण मनोरथा. संजयो सांगे कुरुनाथा, ज्ञानदेवो म्हणे. कुरुनाथा म्हणजे कौरवांचा जो नाथ आहे, कौरवांचा जो राजा आहे, तो म्हणजे कोण? धृतराष्ट्र. तर त्याला संजय सांगत आहे. मग सत्यलोके निय गंगाजळ, सुटलिया वाजत खळाळ. तैसी वाचा विशाळ, बोलता तया. ना तरी महामेघांचे उमाळे, धडधडीत एके वेळे. का धुमधुमला मंदाराचळे, क्षीराब्दी जैसा. तैसे गंभीरे महानांदे, हे वाक्य विश्वकंदे. बोलिले अगाधे अनंत रूपे, जे ते अर्जुने मोकटे ऐकिले. आणि सुखकी भय दुणावले, हे नोणे परी कापिन्नले. तरी कापिले सर्वांग तयाचे. याप्रमाणे ही सर्व कथा संजयाने अपूर्ण मनोरथ अशा धृतराष्ट्राला सांगितली. ही कथा कोण सांगतंय? संजय सांगतोय. कोणाला सांगतोय? धृतराष्ट्र सांगतोय. मग म्हणतो संजय, मग काय म्हणतो? सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर जसा खळाळत वाजतो, त्याप्रमाणे गंभीर वाणीने श्रीकृष्ण बोलले. आता श्रीकृष्ण काय बोलले वगैरेची आपण वाचन करूयात. किंवा मेघाच्या पाण्याचे लोट जसे धडाडत एकदम वाजत सुटतात, अथवा समुद्र मंथनाच्या वेळी क्षीराब्दी जसा मंदराचलाच्या रवीने दणाणत होता, त्याप्रमाणे अनंतरूपी विश्वाचे मूळ जे श्रीकृष्ण गंभीर वाणीने हे वाक्य बोलले. ते अर्जुनाने थोडेसे ऐकले, त्यामुळे त्यांचे सुख वाढले आणि दुःख वाढले हे काही कळले नाही, परंतु त्यांचे सर्वांग कापू लागले. संजय काय म्हणतो धृतराष्ट्रास, की भगवंत गंभीरपणाने बोललेले आहेत. श्रीकृष्ण गंभीरपणा बोला. गंभीरपणा कसा आहे? तर सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर जसा खळाळत वाहतो, त्या खळाळत वाहणाऱ्या गंगेचा ओघाचा जो गंभीर आवाज आहे, त्या गंभीरपणाने श्रीकृष्ण बोलले. किंवा मेघाच्या पाण्याचे लोट जसे धडाडत एकदम वाजत सुटतात, तो जसा गंभीर आवाज आहे, त्या गंभीर आवाजाने श्रीकृष्ण बोलले. किंवा समुद्र मंथनाच्या वेळेस जो क्षीराब्दी जसा मंदराचलाच्या रवीने दणाणतो, त्यावेळेस जसा गंभीर आवाज येतो, तशा गंभीर आवाजात श्रीकृष्ण गंभीर वाणीने हे वाक्य बोलले. आता हे वाक्य बोलल्यावर काय झालं? ते अर्जुनाने थोडेसे ऐकले, त्यामुळे त्याचे सुख वाढले किंवा दुःख वाढले हे कळले नाही, परंतु सर्वांग कापू लागले. आता हे वाक्य काय आहे ते अजून सांगितलेलं नाहीये. भगवान श्रीकृष्णाने जे वाक्य बोलले, गंभीर आवाजात जे वाक्य बोलले, ते वाक्य काय बोललेलं ते अजून सांगितलेलं नाहीये. पण ते वाक्य ऐकल्यानंतर अर्जुनाला आनंद झाला का दुःख झालं हे कळले नाही. सखोलपणे वळली मोट, आणि तैसेची जोडले कर संपुट. आणि वेळोवेळा ललाट, चरणी ठेवी. देवीची काही बोलो जाये, तव गळा बुजलाई ठाये. हे सुख की भय होये, हे विचारा तुम्ही. परी तेव्हा देवाचे नी बोले अर्जुना हे ऐसे जाहले. मिया पदावरुनी देखिले,
श्लोकाचिया मग तैसाची भेण भेण पुढती जोहारुणी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. तर अर्जुन हे वाक्य ऐकल्यानंतर त्याचे सुख वाढले किंवा दुःख वाढले हे काही कळले नाही, पण त्याचे सर्वांग कापू लागले. आता अंग कधी कापतं? ज्यावेळेस तो घाबरतो मनुष्य. म्हणजे याचा अर्थ काय, की अर्जुन इथं घाबरलेला आहे आणि तो अतिनम्रपणाने लवून हात जोडून वरचे वर श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक ठेवू लागला. अर्जुनाची काय अवस्था झाली बघा, की तो घाबरलेला आहे, कापू लागलेला आहे आणि अतिनम्र होऊन लवून हात जोडून वरचे वर श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक ठेवू लागला हात जोडून. बघा काय घडतंय, हे सगळं कुरुक्षेत्रावर घडतंय आणि हे सर्व स्वतःच्या दिव्य दृष्टीने पाहून संजय धृतराष्ट्रास सांगत आहे आणि काही बोलणार तो त्याचा कंठ भरून आला. अर्जुनाचा कंठ भरून आलेला आहे. श्रोते हो, ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा तुम्ही विचार करा. परंतु देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली, हे श्लोकातील पदांच्या अर्थावरून मी म्हणतो. आता हे कोण म्हणते बघा, श्रोते हो, ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा तुम्ही विचार करा. हे कोण म्हणत आहे? हे म्हणत आहे ज्ञानेश्वर माऊली. कारण ही ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत, त्यामुळे ते आपल्याला श्रोते हो म्हणत आहेत. माऊली काय म्हणतात, श्रोते हो, ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा तुम्ही विचार करा. अर्जुनाचा कंठ भरून आलेला, त्याला काय बोलता येत नाही, हात थरथर कापू लागलेत. भगवंताच्या चरणी तो सारखा लीन होत आहे, मस्तक ठेवून काय बोलणार तो, पण तोपर्यंत त्याचा कंठ भरून आलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तर श्रोते हो, ही स्थिती सुखामुळे आलेली आहे किंवा दुःखामुळे झालेली आहे याचा तुम्ही विचार करा. परंतु देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली, हे श्लोकातील पदांच्या अर्थावरून मी सांगतो. मग भीत भीत त्याने भगवंताच्या चरणावर पुन्हा पुन्हा मस्तक ठेवले आणि तो म्हणाला, महाराज आपण असेच बोलला ना, म्हणजे तुम्ही जे काही बोलला आहात ते असंच आहे ना. आता भगवंत नेमकं काय बोललेलं आहेत ह्या 35व्या श्लोकात आलेलं नाही आहे. बघू ते 36व्या श्लोकात आलेलं आहे का, आपण ते बघूयात. नेमकं काय बोललेत भगवंत श्रीकृष्ण, काय बोललेत की ज्यामुळं अर्जुनाची ही अवस्था झालेली आहे. अर्जुन थरथर कापू लागलेला आहे, पुन्हा पुन्हा भगवंताच्या चरणावर पडून मस्तक ठेवू लागलेला आहे. अजून काय की त्याची ही स्थिती, त्याचा कंठ भरून आलेला आहे, काय बोलणार तो कंठ भरून आलेला आहे. ही स्थिती कशामुळे झाली, कुठल्या वाक्यामुळे झाली भगवंताच्या, ते आपण या 36वा श्लोक वाचू, बघू त्यात आलेलं आहे का. अर्जुन उवाच, म्हणजे अर्जुन म्हणाला, ऋषिकेशा तुमच्या विशेष कीर्तीने सर्व जगत आनंदभरीत होते आणि तुमच्यावर प्रेम करते. तसेच राक्षस भयभीत होऊन दश दिशांकडे धाव घेतात आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुम्हाला नमस्कार करतात, हे योग्यच आहे. भगवंत काय म्हणालेले आहे की ज्यामुळे अर्जुनाची अवस्था अशी झालेली आहे, त्याचं वर्णन, ते वाक्य अजून यात आलेलं नाही असं वाटतंय मला. वाचूयात आपण पुढं. ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासी जे तो माझा खेळू, हा बोलू तुझा कीर आढळू मानू आम्ही. परी तुवाजी काळे आजी स्थितीची वेळे ग्रासी जे हे न मिळे विचारासी.
कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे, कैची न हे ते वार्धक्ये आणावे. म्हणून करू म्हणसी ते नवे, बहुत करुणी. हा जी चोपाहारी न भरता, कोणीही वेळे श्री अनंता. काय मध्यान्ही सविता, मावळ तू आहे. पै तुझे अखंडिता, अखंडिता काळा. तिन्ही आहाती जी वेळा, त्या तिन्ही परी सबळा. आपुलिया समयी. अर्जुना, मी कालरूपी असून या सर्वांना जे ग्रासून टाकले, तो केवळ माझा खेळ आहे. म्हणून हेच ते वाक्य की जे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले. आणि अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्जुन थरथर कापू लागला, भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवू लागला आणि काही बोलणार तोपर्यंत त्याचा कंठ भरून आला. हेच ते वाक्य. काय वाक्य आहे बघा. अर्जुन भगवंत म्हणतात की अर्जुना, मी काळरूपी असून या सर्वांना जे ग्रासून टाकले, तो केवळ माझा खेळ म्हणून का? तो तसं नाहीये. म्हणजे मी काळ बनून आलेलो आहे, सगळ्यांना गिळून टाकलेलं आहे, सर्वांना ग्रासून टाकलेलं आहे. हे काय खेळ म्हणून? पुढं काय म्हणतात बघा. तर देवा, हे तुमचे बोलणे निश्चयकारक खरे आहे असे आम्ही मानतो. अर्जुन म्हणतो की देवा, तुमचे हे बोलणे जे आहे की तुम्ही काळ रूप आहात, तुम्ही सर्वांना ग्रासून टाकलेले आहेत, हे निश्चय रूपी निश्चयात्मक खरे आहे असे आम्ही मानतो. परंतु तुम्ही काळरूपी परमेश्वराने या स्वस्थपणाच्या वेळी जगास ग्रासावे, ही गोष्ट विचारास जुळत नाही. बघा, भगवंतांनी पाठीमागे सुद्धा ते वाक्य बोललेले आहे की भगवंत स्पष्टपणे म्हटले होते की मी काळ आहे. काय म्हणतात ते वाक्यच आपण वाचूया की मी खरोखर काळ आहे व लोकांचा संहार करण्याकरता मोठा वाढून चहूकडे तोंडे पसरलेले आहेत आणि आता मी सर्व विश्वास गिळून टाकीन. असं बोलल्यानंतर अर्जुनाची ही अवस्था झालेली आहे. अर्जुन घाबरून गेलेला आहे, अंग त्याचं कापत आहे आणि तो भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्याचा कंठ भरून आलेला आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर अर्जुन काय म्हणतो की परंतु तुम्ही काळरूपी परमेश्वराने या स्वस्थपणाच्या वेळी जगास ग्रासावे ही गोष्ट विचारास जुळत नाही. सर्व ठीकठाक असताना, सर्व व्यवस्थित चाललेलं असताना, अघटित काय घडलेलं नसताना तुम्ही या जगास ग्रासावे, ही गोष्ट विचारास जुळत नाही. एखाद्याच्या अंगातील तारुण्य काढून म्हातारपण कसे घालता येईल? अर्जुनास अनेक प्रश्न पडू लागलेले आहेत की हे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना तुम्ही का ग्रासले या जगाला, हे कळत नाही. किंवा एखाद्याच्या अंगातून तारुण्य पण काढून म्हातारपण कसे घालावे, म्हणून तुम्ही जे करू म्हणता ते बहुत करून न होण्याजोगे आहे. हे पहा अनंता, दिवसाचे 4 प्रहर न भरता मध्यान्ही सूर्य कधी मावळतो का? म्हणजे ही अशक्य गोष्ट आहे. अशक्य गोष्ट कशी की 4 प्रहर न भरता मध्येच मध्यान्हीच 12 वाजता सूर्य मावळेल, असं कधी होईल का? इतकेच नव्हे तर हे पहा, तुम्ही अखंडित असे जे काळ, त्यालाही 3 स्थिती आहेत आणि त्या प्रत्येक आपल्या वेळी सबळ आहेत. काळाला सुद्धा 3 स्थिती आहेत आणि ते प्रत्येक वेळी सबळ आहेत. ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळेस स्थिती व प्रलय या नाहीशा होतात. काळाला 3 स्थिती आहेत, उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. मग ज्या वेळेस उत्पत्ती होत असते त्यावेळेस स्थिती आणि लय या नाहीशा होतात. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची उत्पत्ती होत असते, एखादं मूल जन्मास येत असतं,
त्यावेळेस स्थिती म्हणजे ते मूल लहानाचं मोठं होतं, त्याचं पूर्ण आयुष्य जगतं आणि मग त्याचा लय म्हणजे मृत्यू होतो. त्या दोन स्थिती त्या एकाच वेळेस नसतात. कुठल्या वेळेस? उत्पत्तीच्या वेळेस. उत्पत्ती झाल्यानंतर स्थिती येते, स्थिती झाल्यानंतर मग लय. अशा या काळाच्या तीन अवस्था आहेत. त्या तीन अवस्था एकदम कधी येत नसतात. आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय यांचे काही चालत नाही. आणि मागाहून प्रलया आणि मागाहून प्रलयाच्या वेळेस उत्पत्ती व स्थिती या आपोआप नाहीशा होतात. या अवस्था अनादी असून कशानेही टळत नाहीत. पाठी प्रलयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे, हे कायसे नाही न ढळे अनादी ऐसे. म्हणून आजी तव भरे भोगे, स्थिती वर्तित आहे जगे. एथ ग्रासीसी तू हे न लगे माझ्या जीवी. तव संकेत देव बोले, आगा या दोन्ही सैन्यासीची भरण पुरले. ते प्रत्यक्षची तुझ दाविले, एर यथा काळे जाण. हा संकेतू तव अनंता, वेळू लागला बोलता. तव अर्जुने लोकू मागुता, देखिला यथास्थिती. तर अर्जुन काय म्हणतो की तुम्ही हे अवेळी या गोष्टी सगळं व्यवस्थित चाललेलं असताना तुम्ही असं का करत आहात? या विश्वातले जे विश्वाच का ग्रासून टाकलेलं आहे हे काही समजत नाहीये. त्या काळाच्या तीन स्थिती असतात, स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय. ज्यावेळेस उत्पत्ती होत असते त्यावेळेस स्थिती आणि लय नाहीशा होतात. ज्यावेळेस स्थिती असते त्यावेळेस उत्पत्ती आणि लय यांचं काही चालत नाही. आणि प्रलयाच्या वेळेस म्हणजे प्रलय ज्यावेळेस होतो त्यावेळेस स्थिती आणि उत्पत्ती या आपोआप नाहीशा होतात. या अवस्था अनादी असून कशानेही टळत नाहीत. म्हणून आज हे जग स्थितीचा उपभोग घेण्याच्या भरात असता त्याला ग्रासले असे तुम्ही म्हणता, ही गोष्ट मला पटत नाही. सध्या जग हे स्थितीच्या अवस्थेत आहे. म्हणजे हे जग स्थिती या अवस्थेत जगत आहे, हे जीवन जगत आहे. मग त्यावेळेस तुम्ही त्याला ग्रासलं, हे असं कसं ग्रासू शकता हे मला समजत नाही. कारण प्रलय यायच्या वेळेसच प्रलय येतो. आता या जगाची स्थिती चालू आहे, त्या स्थितीमध्ये प्रलय कस काय येऊ शकतो असं भगवंताला अर्जुन विचारत आहे. तेव्हा खुणेने देव म्हणाले, खूण करून देव म्हणाले, काय म्हणाले? अरे या दोन्ही सैन्याचे आयुष्य संपले आहे, हे प्रत्यक्ष तुला दाखवले, परंतु इतर लोक यथाकालीच मरण पावतील असे समज. हेच ते वाक्य की ज्यामुळे अर्जुन थरथर कापू लागला होता, भगवंताच्या चरणावर लीन झाला, त्याचा कंठ भरून आला. ते हे वाक्य काय म्हणतात बघा भगवंत. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आपले जे प्रश्न होते की जर या सर्व जगाला भगवंताच्या ज्या विराट मुखाने गिळले तर मग नंतर ते सैन्य, कौरवांचे सैन्य, पांडवांचे सैन्य जिवंत झाले का? झाले तर कसे झाले? किंवा त्या त्रिभुवनाला परत जीवन मिळाले का? हे प्राणी मात्र परत जिवंत झाले का? झाले तर कसं झाले? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या वाक्यात आहे. काय म्हणतात भगवंत? अरे या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे. मी त्यांना गिळल्यामुळे या दोन्ही सैन्याचे आयुष्य संपले आहे, हे प्रत्यक्ष तुला मी दाखवले. परंतु इतर लोक यथाकालीच मरण पावतील असे समज. जे काही बाकीचे लोक आहेत, हे दोन्ही सैन्य सोडून बाकीचे जे काही प्राणी मात्र आहेत, हे यथाकालीच म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या वेळेसच ते मरतील, आता मरणार नाहीत असं भगवंत म्हणत आहेत.
इतकी गोष्ट श्रीकृष्ण भगवान बोलताहेत, तोच पूर्ववत अर्जुनाने सर्व सैन्य जागचे जागे आहे असे पाहिले. काय महिमा आहे बघा भगवंताचा, काय माया आहे बघा भगवंताची. सर्व जग गिळून टाकलं होतं, सगळं त्रिभुवन गिळून टाकलं होतं त्या मुखांनी. तर भगवंत हे बोलतात, काय बोलतात भगवंत, की दोन्ही सैन्याचे आयुष्य संपले आहे, हे तुला मी प्रत्यक्ष दाखवले आले आहे. पण बाकी, परंतु इतर लोक यथाकालीच मरण पावतील. हे बोलतात न बोलतात तोच पूर्ववत सर्व सैन्य जागचे जागी आहे असे अर्जुनाने पाहिले. सर्व जग जागच्या जागी, सर्व सैन्य जागच्या जागी आहे असं अर्जुनाने पाहिले. काय माया आहे बघा, भगवंताची काय माया आहे. मग म्हणतसे देवा, तू सूत्री विश्व लाघवा, जग आला मा आघवा, पूर्वस्थिती पुढती, परी पडलिया दुःख सागरी, तू काढसी का जया परी, ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे. कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगतसे महासुखाचा सोहळा, ते हर्षामृत कल्लोळा, वरी लोळत आहे. देवा जियाले पणे जग, घरी तुझ्या ठाई अनुराग, आणि दृष्टा तया भंग अधिकाधिक. पै त्रिभुवनाची या राक्षसा, महाभय तू ऋषिकेशा, म्हणून पळता ती दाही दिशा. पहिलीकडे एथ सूर नर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर, ते तुझ देखुनी हर्ष निर्भर, नतमस्तक नमस्कारित असती. बघा, आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी एक प्रश्न विचारला होता मागच्या श्लोकामध्ये, की अर्जुन हा ज्यावेळेस थरथर कापत असतो, भगवंताच्या चरणावर लीन होऊन स्वतःचं मस्तक ठेवू लागलेला असतो, त्याचा कंठ भरून येतो, तर त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्रोते हो, ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा तुम्ही विचार करा. असं का म्हटले असतील माऊली, असं का म्हटले असतील? तर ते हे वाक्य, ते वाक्य जे श्रीकृष्णांनी बोललेले आहे, ते वाक्य काय आहे, की या दोन्ही सैन्याचे आयुष्य संपले आहे, हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले, परंतु इतर लोक यथाकालीच मरण पावतील असे समज. आता या वाक्यामुळे अर्जुनाला आनंद झाला की दुःख झालं, असा प्रश्न माऊलीने आपल्याला विचारलेला आहे. आता असा प्रश्न का विचारला असेल, तर हे सर्व सैन्य संपलेले आहे, त्यांचे आयुष्य संपलेलं आहे, म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे. कारण अर्जुनाला आता युद्ध करायची गरजच लागणार नाहीये, म्हणून ही आनंदाची गोष्ट आहे. आणि दुःखाची गोष्ट काय आहे, की युद्ध न करता अर्जुन जिंकलेला आहे, म्हणून ही दुःखाची गोष्ट आहे. त्याला शूरवीर कोण म्हणणार? मग युद्ध केलं, समोरच्या शत्रूला जर हरवलं तरच त्याला योद्धा म्हणतात, म्हणून ही दुःखाची गोष्ट आहे. आणि अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे, की सर्व जे लोक आहेत ते यथाकालीच मरण पावतील, ते मरण पावणार नाहीयेत, आणि त्यामुळे सर्व सृष्टी ही परत जागच्या जागी पाहिलेली आहे. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीने प्रश्न विचारला होता, की श्रोते हो, ही ही दुःखाची गोष्ट आहे की सुखाची गोष्ट आहे, असा प्रश्न विचारला होता. मग तो म्हणतो, देवा, आपण विश्वाचे चालन करणारे सूत्रधार आहात, त्या योगाने हे जग पूर्वस्थितीला पुन्हा प्राप्त झाले. परंतु हे श्रीहरी, दुःख सागरात पडलेल्या तुम्ही बाहेर काढता अशी तुमची कीर्ती आहे,
याची आम्हाला पूर्ण आठवण आहे. अर्जुन काय म्हणतो की तुम्ही त्या सृष्टीचे पालन करत आहात, त्यामुळे तुम्ही ही सृष्टी पुन्हा निर्माण केलेली आहे. तुमच्या कीर्तीचे वारंवार स्मरण होऊन महासुख भोगीत असून आनंद आनंद समुद्राच्या लहरीत मी लोळत आहे. काय म्हणतोय अर्जुन की मी आनंदी झालेलो आहे. का? तर तुमच्या कीर्तीचे वारंवार स्मरण करून. देवा, हे जग जिवंत राहिल्याने तुमच्या ठिकाणी प्रीती धरून सुखाने राहते व जे दुष्ट आहेत त्यांचा तुम्ही नाश करत आहात. श्रीकृष्णाला अर्जुन काय म्हणतो की देवा, हे जग जिवंत राहिल्यामुळे तुमच्या ठिकाणी प्रीती धरून तुम्ही मला तुमच्या ठिकाणी प्रीती तुमच्या ठिकाणी मला प्रेम धरून सुखाने राहते. कोण सुखाने राहते? हे जीवित, हे जग व जे दुष्ट आहेत त्यांचा तुम्ही नाश करता. बघा, भगवंत काय करतो? जे दुष्ट आहेत त्यांचा नाश करतो. म्हणून तर भगवंत हे वेगवेगळे रूप घेऊन, वेगवेगळे अवतार घेऊन पृथ्वी तलावर अवतीर्ण होतात. कशासाठी? तर ज्या पृथ्वी तलावर जे धर्माचं जे अधिष्ठान लोप पावत गेलेलं असतं, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत वेळोवेळी अवतार धारण करून या जगाला अधःपतन होण्यापासून वाचवतात. तर तेच इथे सांगितलेलं आहे की तुम्ही दुष्ट लोकांचा नाश करता, परंतु हे ऋषिकेशा, त्रिभुवनातल्या राक्षसांना तुमचे भय वाटते, म्हणून तुमच्यापासून ते दहाही दिशा दूर पळतात. अर्जुन काय म्हणतो की हे ऋषिकेशा म्हणजे हे श्रीकृष्णा, हे भगवंता, त्रिभुवनातील राक्षसांना तुमचे भय वाटते, ते घाबरतात तुम्हाला, म्हणून ते तुमच्यापासून दूर पळतात. एरवी देव, मनुष्य, सिद्ध, यक्ष, किंबहुना स्थावर जंगम हे तुम्हाला पाहून हर्षयुक्त होऊन वंदन करतात. राक्षस तुम्हाला पाहून पळून जातात कारण ते दुष्ट असतात, पण जे देव आहेत, जे मनुष्य आहेत, जे सिद्ध आहेत, जे यक्ष आहेत आणि सर्व स्थावर जंगम जे आहे तुम्हाला पाहून आनंदित होऊन तुम्हाला वंदन करतात. तर इथपर्यंत आज आपण पाहिलेलं आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. भाग नंबर 21 आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.